काय संबंध नाही आपल्याकडे आज संबंध यावरती बोला सगळे 5 वर्ष आमच्या मुली दाखल करायचे म्हणून बसत हे बस खाली आता तुम्ही आम्ही आले लोकशाहीचा चौथा स्तंभ जागा होतो त्यांच्याकडे तक्रार केली होती निवडणूक अधिकारी आता मॅनेजर की माणसं तुम्ही घेऊन या माणसं धरून आलेलं का तुम्हाला ओळखत नाहीत का माणसं निकम साहेब निकम साहेब माणसं ओळखत नाहीत का तुम्हाला नाही ओळखत का साताऱ्यात माणसं ओळखत नाहीत काय म्हणतं पडणार आहे काय म्हणजे आम्ही साताऱ्यामधलं नाही काय बाबांना पण लावा प्रत्येक पहिल्यापासून जो दमदाटी करतोय सगळं बंद करा इलेक्शन 15 तारखेला बोलायचं बूथ सगळे खाली करा इकडे या आम्ही मतदान बंद करणार 5 नंबरचं संपलं तुम्ही वेळ का लावला वेळ का लावला आम्ही वेळ लावला साहेब पण बाहेर गेले तुम्ही वरच्या साहेबांना पाठवलं माणसं नव्हती का बंद करा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बोलवून आणा तिथं जर कमळाच्या चिठ्ठ्या आज जात असतील हा अन्याय नाही का लोकशाही आहे का नाही पैसे वाटतात सगळे मतदान बंद करणार आहे हॅलो आमच्याकडे बसू दे मला जेलमध्ये एवढा अन्याय नाही एखाद्या मंत्र्याचा फोन येतो की लगेच तुम्ही पोलीस स्टेशन त्याच्या मागं पळता ही लोकशाही नाहीये लक्षात ठेवा म्हणून आज एवढी लोक अपक्ष उभे राहिले लक्षात ठेवा प्रकाश अशी मागणी आहे का फेर निवड व्हावी त्या वार्डाची साहेब काय झाले माहिती का सकाळपासून मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी कुठल्याही राजकारणात नसतो कुणालाही मी सगळ्यात सहकार्य करणारा माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विषय झाला 2 वेळा मी तिथं पोलिसांना फोन केले बाबा तिथं या लोक बूथवर आज जात आहेत चिठ्ठ्यावरती ते कमळाचे चिन्ह असेल कुठल्या इतर पक्षाचे चिन्ह असेल ते घेऊन आज जात आहेत तर हे थांबवा काहीतरी लोकशाही 100 मीटरचा परिघात तुम्ही येऊ नका गाड्या त्या युनेस्कोच्या तिथं आहेत रिमांड होमच्या इथं आहेत अख्ख्या सातारा शहरात हीच परिस्थिती झालेली आहे आणि या ठिकाणी मारहाण झाली दलित व्यक्ती आहे ती महेश शिवदास म्हणून मला फोन आला म्हणून या ठिकाणी आलो जातीवाचक शिवीगाळ त्याला करणे त्याला 50-60 जणांनी मारणं हे चुकीचं आहे एवढा अन्याय नाही साताऱ्यात सहन करू शकत कोण आता लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे आमची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा चिठ्ठ्या आत घेऊन जर निवडणूक निर्णय अधिकारी जर मतदान करून घेत असेल तर ती निवडणूक बंद करावी 5 नंबरची पैसे खाल्ले सगळ्यांनी डिपार्टमेंटांनी सगळ्यांनी पोलिसांचं काय 2-2 कोटी पोलिसांच्याकडे आम्ही विनंती केली की बाबा त्यांना आणलं त्यांनी इथून परत PI साहेब बाहेर गेलेत अजून गुन्हा दाखल नोंद करण्यात आता इथं बसल्यानंतर हे सगळे पळत आलेत सहकार्य करायचं तर किती प्रशासनाला करायचं त्यांना म्हणतं मलाच जेलमध्ये टाका मलाही बसायची हाऊस आहे जेलमध्ये आता एवढं तुम्ही दाबादाबी करू नका रे एकाच्या व्यक्तीवर मारहाण कोणी केली मारहाण केलेली आहे त्यांच्याकडे नाव त्यांना विचारा डिपार्टमेंटकडे व्हिडिओ कॅमेरा आहे त्यांच्याकडे सगळ्याकडे आहेत ते बिरडू कॅमेरा जातीवाद शिवीगाळ केले आणि मारहाण केले त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मागा गेलाय म्हणून युनेस्कोला 2 तास आधी ताब्यात घेतलं होतं युनेस्को सकाळी आमचं म्हणणं एवढंच आहे लोकशाहीच्या चौथा स्तंभ आहे तुम्ही जागरूक आहेत सगळेजण या ठिकाणी लोकशाही आहे लोकशाहीप्रमाणे कारभार व्हायला पाहिजे लोकांना यांना माहित आहे व्हिडिओ शूटिंग माहित आहे मारलंय कुणी ते माहित आहे लोक यांना ओळखतायत आजपर्यंत त्यांनी पोलिसांनी त्यांना धरून आणलं नाही ही शोकांतिक आहे लक्षात ठेवा 2 वेळा पोलिसांना काल परवाशी बी फोन केला पैसे वाटत चालू आहे हॉटेलमध्ये त्या नाथ ब्रह्ममध्ये तिथं कोण आणलाय पोलीस 1000 रुपये एक मतदानानंतर 5,000 रुपये दिले निवडणूक निर्णय अधिकारी इथं घेऊन या ज्यांनी मारहाण केली त्या लोकांना इथं घेऊन या नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही बसायला तयार आहे पण आम्ही अन्याय सहन करणार नाही आता